गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे। गणेश नाईकांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात काही चुकीच्या गोष्टी घडल्याचं विधान गणेश नाईकांनी केलंय। बघूया। ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये शीतयुद्ध होतं। महायुती सरकारमध्ये गणेश नाईक वनमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर या शीतयुद्धाचं आता संघर्षात रूपांतर झालंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय। ठाण्याच्या पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेल्या गणेश नाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरच मनातली खतखत बोलून दाखवली। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांची इच्छा नसतानाही काही चुकीच्या गोष्टी घडल्या असं वक्तव्य गणेश नाईकांनी केलं। माननीय एकनाथजी शिंदेच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदेची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि मी त्यांना पण बोललेलो आहे की त्यांची हतबलता नव्हती, परंतु काही गोष्टी त्या कालखंडामध्ये सहन कराव्या लागतात किंवा नजरेला चांगल्या दिसत नसताना त्या गोष्टी लेट गो कराव्या लागतात, परंतु ती परिस्थिती बदललेली आहे। गणेश नाईकांनी शिंदेंवर थेट आरोप केले नसले तरी त्यांचा रोख शिंदेंच्या कार्यकाळातील निर्णयांकडे होता, त्यामुळे शिवसेनेतून यावर प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे। शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटलांनी मात्र यावर हातचं राखून बोलणं पसंत केलंय। मला त्याच्यातलं काही माहित नाही, शेवटी ठाणे जिल्ह्यातला हा विषय आहे आणि मला तरी असं वाटतं की ते त्याच्या बाबतीमध्ये स्थानिक लोक सांगू शकतील। महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक या दोन नेत्यांमध्ये नेहमीच राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। नवी मुंबईत महापालिका सिडकोत शिंदेंकडून जवळच्या अधिकाऱ्याची नियुक्ती, नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी शिंदेंच्या मर्जीतील बिपिन कुमार सिंह यांची नियुक्ती झाली। नवी मुंबईतील मोक्याच्या प्रशासकीय नियुक्त्यांवर शिंदेंचा वज्रचष्मा राहिला। गेल्या काही वर्षातील शिंदे नाईकांच्या संघर्षात आता नाईकांच्या वक्तव्यानं नवी ठिणगी पडलीय। थेट फडणवीसांसमोर गणेश नाईकांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीय, त्यामुळे येत्या काळात ठाण्यात हा संघर्ष नव्यानं पेटणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई।